लेक्चर नंबर 22. आता प्रिव्हियस लेक्चरला आपण काय बघितलं होतं, ॲरे, स्ट्रिंग, फंक्शन्स हे काय. आता आपण काय बघणार आहे, त्याचे स्टोरेज क्लासेस इन C++. आता बघा, आपल्या C++ किंवा सी या दोन लँग्वेजमध्ये काही स्टोरेज क्लास डिफाईन केलेले. बघा, आपण इंटेजर ए, इंटेजर बी किंवा फ्लोट ए, कॅरेक्टर, ॲरे, हे ॲरे वगैरे हे सगळे आपण काय करतो, डिफाईन करून घेतो. मग हे डिफाईन केल्यानंतर त्याला काहीतरी मेमरी ॲलोकेशन करावं लागेल. ते कोणत्या तरी मेमरी लोकेशनला काय करावं लागतील, आपल्याला स्टोअर करावे लागतात. म्हणजे आपण ते इनिशियलाइज किंवा डिक्लेअर करून घेतो, म्हणजे त्याला काय करतो, मेमरी ॲलोकेट करतो. मग ते मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरमध्ये काही स्टोरेज क्लासेस काय केलेले आहे, प्रोव्हाइड केले गेलेले आहे. मग ते कोणते कोणते, पहिला कोणता आहे ऑटोमॅटिक, सेकंड कोणता आहे स्टॅटिक, त्याच्यानंतर कोणता आहे रजिस्टर, त्याच्यानंतर कोणता आहे एक्सटर्नल. आता बघा, अ स्टोरेज क्लासेस इन C++ डिफाईन्स द स्कोप, लाईफ टाईम, डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू अँड स्टोरेज स्पेस ऑफ व्हेरिएबल. म्हणजे आपण एक व्हेरिएबल जर डिफाईन करून घेतला तर त्या व्हेरिएबलचा स्कोप, लाईफ टाईम काय त्या व्हेरिएबलचं, परत डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू काय आहे, परत स्टोरेज स्पेस काय आहे, ते कोणत्या लोकेशनला स्टोअर आहे, हे सगळं दाखवण्यासाठी आपल्याला काय आहे, हे स्टोरेज क्लासेस आहे. देर आर फोर स्टोरेज क्लासेस इन C++. आता पहिला कोणता आहे ऑटोमॅटिक, नेक्स्ट स्टॅटिक, नेक्स्ट रजिस्टर अँड लास्ट वन इज एक्सटर्नल. आता फर्स्ट कोणता आहे बघा, ऑटोमॅटिक. हा काय स्टोरेज क्लास आहे. आता ऑटोमॅटिक व्हेरिएबल्स आर डिक्लेअर इनसाइड अ फंक्शन इन विच दे हॅव टू यूज. आता ऑटोमॅटिक व्हेरिएबल कुठं डिक्लेअर केले जातं, तुमच्या फंक्शनच्या मध्ये. म्हणजे बघा, दे आर डिक्लेअर इन अ फंक्शन, इनसाइड दी फंक्शन. when function is called, automatic variable are created and destroyed when function is exited. आता बघा, आपण काय म्हणतो, स्टोरेज क्लासचा पर्पज काय, तुमचा त्या व्हेरिएबलचा लाईफ टाईम किती आहे, त्याचा स्कोप काय आहे, त्याची स्टोरेज स्पेस काय आहे, हे काय दाखवतो. मग आता बघा, ऑटोमॅटिक व्हेरिएबल कोणते व्हेरिएबल म्हणतो आपण, जे व्हेरिएबल तुमच्या फंक्शनमध्ये तुम्ही काय केलेले, डिक्लेअर केलेले किंवा क्रिएट केलेले, त्याला कोणते व्हेरिएबल म्हणायचे आपण, कोणत्या लोकेशनला ते स्टोअर होतात, ह्या ऑटोमॅटिक लोकेशनला. आणि जोपर्यंत तुम्ही फंक्शन कॉल करता, आता आपण फंक्शन कॉलिंग वगैरे, फंक्शन डेफिनेशन वगैरे बघितले आहे, ॲक्च्युअल पॅरामीटर कोणते, फॉर्मल पॅरामीटर कोणते, हे सगळं बघितलेलं आहे. आता बघा, आपण काय म्हणतो, वेन फंक्शन इज कॉल्ड ऑटोमॅटिक व्हेरिएबल आर क्रिएटेड अँड डिस्ट्रॉय वेन फंक्शन इज एक्झिटेड. म्हणजे ते फंक्शन एक्झिट झाल्यानंतर आपण काय म्हणतो, त्या व्हेरिएबलचा स्कोप पण तिथं काय होऊन जातो, एक्झिट होऊन जातो. म्हणजे त्याचं लाईफ टाईम केवळ कोणत्या फंक्शन पुरतं आहे, त्या फंक्शन पुरतं आहे. जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो, त्याच्यानंतर फंक्शन एक्झिट करतो, तेव्हा तो व्हेरिएबल पण काय केला जातो, एक्झिट केला जातो आणि डिस्ट्रॉय केला जातो. when function is called, automatic variables are created and destroy when function is exited. आता नेक्स्ट काय, ऑटोमॅटिक व्हेरिएबल कॅन नॉट बी यूज आउटसाइड दॅट फंक्शन इन विच इट इज डिक्लेअर. इट मीन्स वी कॅन से दॅट इट इज अ प्रायव्हेट मेंबर. आता बघा, जे व्हेरिएबल आपण फंक्शनमध्ये यूज करणार आहोत, त्याचा स्कोप फक्त त्या फंक्शन पुरता आहे. जर ते व्हेरिएबल आपण फंक्शनच्या बाहेर जर घेतले, तर त्याचा स्कोप त्या फंक्शनच्या बाहेर नाही. म्हणजे त्या व्हेरिएबल पुरता त्याचा स्कोप आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण बघा, ऑटोमॅटिक व्हेरिएबल्स आर ऑल्सो नोन ॲज लोकल व्हेरिएबल. आता ऑटोमॅटिक व्हेरिएबलला आपण काय म्हणतो, लोकल व्हेरिएबल म्हणतो. ऑटो कीवर्ड इज यूज टू डिक्लेअर ऑटोमॅटिक टाईप व्हेरिएबल. आता ऑटोमॅटिक व्हेरिएबल जर डिक्लेअर करायची जर असलं, तर आपण त्याला काय म्हणतो, ऑटो हा कीवर्ड काय करतो, आपण त्याला प्रोव्हाइड करतो. आता फीचर्स ऑफ ऑटोमॅटिक व्हेरिएबल. आता स्टोरेज बघा, त्याचे काय स्टोरेज, मेमरी लोकेशनला, डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू काय, गार्बेज व्हॅल्यू. आता तो ऑटोमॅटिक व्हेरिएबल डिफॉल्ट कोणती व्हॅल्यू दाखवतो, गार्बेज व्हॅल्यू. म्हणजे अनप्रेडिक्टेबल व्हॅल्यू, म्हणजे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. कॉम्प्युटर त्याच्या वेळी काय करतो, ती गार्बेज व्हॅल्यू किंवा मेमरीमधली गार्बेज व्हॅल्यू तिथं शो केली जाते. आता लाईफ बघा, टिल द कंट्रोल रिमेन्स विद इन अ फंक्शन इन विच इट इज डिफाईन. जोपर्यंत ते फंक्शन आपण डिफाईन केलेलं, त्या फंक्शनमध्येच त्याचं काय लाईफ टाईम आहे. स्कोप बघा, लोकल टू द फंक्शन इन विच ऑटो व्हेरिएबल इज डिफाईन. म्हणजे त्या फंक्शन पुरतंच ते काय आहे, डिफाईन केले गेलेले आहे. आता इथे बघा, आपण काय बघतो, युजिंग नेम स्पेस STD. त्याच्यानंतर काय म्हणतो, इंटेजर मेन. आता मेन फंक्शनमध्ये काय करतो आपण, ऑटो. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, फंक्शनमध्ये काय करतो आपण, ते व्हेरिएबल डिक्लेअर करतो. आता इथे बघा, ऑटो इंट x = 5. म्हणजे ऑटो ह्या कीवर्ड यूज करून आपण काय करतो, ते व्हेरिएबल क्रिएट करत असतो, इंट x = 5. पुन्हा आपण काय केलं, ऑटो इंट x = 3. म्हणजे आता इथे बघा, आपण काय ते व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे, ते व्हेरिएबलचा स्कोप त्या व्हेरिएबल पुरताच आहे.
आता इथे बघा आपण काय केलं होतं ऑटोमॅटिक हे व्हेरिएबल इथे बघा सी आउट एक्स एक्स काय केला हा एक्सची व्हॅल्यू काय घेतली त्याने 1 घेतली. त्याच्यानंतर बाहेरच्या एक्सची व्हॅल्यू काय आली 3 आली. जो काय बाहेर आता बघा आतमध्ये आपण सी आउटचे स्टेटमेंट प्रिंट केलेलं आहे. तिथे घेताना त्याने एक्सची व्हॅल्यू कोणती घेतली त्या लूपमध्ये जेवढी व्हॅल्यू तेवढीच घेतली त्याने. म्हणजे त्या लूपमध्ये तेवढ्या एक्स एक्स इक्वल्स टू 1 ह्या व्हेरिएबलचा स्कोप तेवढ्या लूप पुरताच आहे. त्याने तीच व्हॅल्यू घेतली. म्हणजे बाहेरची एक्स इक्वल्स टू 3 व्हॅल्यू घेतली का नाही. तो जेव्हा त्या ब्रॅकेटच्या बाहेर आला त्याच्यानंतर त्याने सी आउट एक्स घेतला. त्याच्यानंतर त्याने काय घेतली एक्स इक्वल्स टू 3 ही व्हॅल्यू. म्हणजे आउटपुटमध्ये बघा अगोदर 1 आला त्याच्यानंतर 3 आला. त्याच्यानंतर तो लास्टला आपण एक्स प्रिंट करतोय त्याची व्हॅल्यू किती आली तुमची 5 आली. मीन्स हिअर द व्हॅल्यू ऑफ इनर मोस्ट एक्स इज 1. आउट ऑफ दिस ब्लॉक व्हॅल्यू इज 3 अँड आउट ऑफ दिस ब्लॉक इज 5. म्हणजे बघा ब्लॉकनुसार त्याची व्हॅल्यू काय केलेली असते ठरलेली असते. म्हणजे जो ब्लॉक आहे तो बाहेरची व्हॅल्यू ॲक्सेस करत नाही. त्याच्या ब्लॉकमध्ये जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू तो काय करतो ॲक्सेस करतो. आता त्याच्यानंतर काय स्टॅटिक स्टोरेज क्लास. त्याच्यात बघा स्टॅटिक व्हेरिएबल्स कॅन बी यूज एनीवेअर इन द प्रोग्राम इनसाइड ऑर आउटसाइड अ फंक्शन ऑर ब्लॉक. म्हणजे जे स्टॅटिक व्हेरिएबल्स आहे ते त्या फंक्शन कॅन बी यूज एनीवेअर इन द प्रोग्राम इनसाइड ऑर आउटसाइड ऑफ अ फंक्शन ऑर ब्लॉक. म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल काय इनसाइड पण किंवा आउटसाइड पण आपण काय करू शकतो यूज करू शकतो. द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक व्हेरिएबल एक्झिस्ट अंटिल द एंड ऑफ प्रोग्राम. द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक व्हेरिएबल एक्झिस्ट अंटिल द एंड ऑफ प्रोग्राम. म्हणजे जोपर्यंत तुमचा प्रोग्राम एंड होत नाही तोपर्यंत तुमच्या स्टॅटिक व्हेरिएबलचा स्कोप अवेलेबल असतो. द स्टॅटिक व्हेरिएबल विच इज डिक्लेअर इनसाइड अ फंक्शन इज कॉल्ड internal static variable and it cannot be used outside that function. A static variable which is declared inside a function is called internal static variable. आपण जे फंक्शनमध्ये जे व्हेरिएबल फंक्शन्समध्ये यूज करणार त्याला काय म्हणणार आहे आपण इंटरनल स्टॅटिक व्हेरिएबल. आणि ते इंटरनल स्टॅटिक व्हेरिएबल आउटसाइड ऑफ फंक्शन युजेबल नसणार आहे. म्हणजे तो आपण यूज करू शकत नाही आउटसाइडला. The static variable which is declared outside a function is called external static variable and it can be used in all the function of that program. आणि असे व्हेरिएबल जे आपण फंक्शनच्या बाहेर यूज केलेले असतात त्याला काय म्हणतात एक्सटर्नल स्टॅटिक व्हेरिएबल. बट ते एक्सटर्नल स्टॅटिक व्हेरिएबल सगळीकडे काय असतात ॲक्सेसिबल असतात. आता स्टोरेज त्याचं मेमरीमध्ये होते. डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू 0. लाईफ टाईम काय त्याचं स्टॅटिक व्हेरिएबल व्हॅल्यू परसिस्ट बिटवीन फंक्शन डिफरंट फंक्शन कॉल. फंक्शन कॉलच्या वेळेस तो काय होतो इनिशियलाइज होतो. स्कोप काय लोकल टू द फंक्शन इन विच स्टॅटिक व्हेरिएबल डिफाईन. म्हणजे त्या फंक्शनमध्ये जे डिफाईन केलं असेल त्या फंक्शनसाठी काय तो लोकल आहे. आता इथं प्रोग्राम बघा व्हॉइड डेमो. त्याच्यानंतर आपण त्याला काय म्हणतो स्टॅटिक इंट एक्स इक्वल्स टू 0. म्हणजे स्टॅटिक कीवर्ड काय केलं जातं आपल्याला यासाठी यूज करावं लागतं. सी आउट एक्स. आता आपण काय म्हणतोय एक्स प्रिंट केला किती आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू 0. म्हणजे त्याने स्टार्टिंगला काय दाखवली बघा 0. त्याच्यानंतर आपलं काय एक्स प्लस प्लस करतोय आपण काय एकनी इन्क्रीमेंट करतोय. म्हणजे बघा पहिल्यांदा डेमो हे फंक्शन जेव्हा आपण कॉल करू तेव्हा एक्सची व्हॅल्यू काय दाखवली त्यांनी 0. त्याच्यानंतर त्या फंक्शनमध्ये काय केलेलं आहे एक्स प्लस प्लस म्हणजे 1ने इन्क्रीमेंट केलं गेलेलं आहे. नेक्स्ट टाइम आपण डेमो हे फंक्शन कॉल करतो त्यावेळेस त्याने एक्सची व्हॅल्यू काय दाखवली 1. त्याच्यानंतर पुन्हा एक्स इन्क्रीमेंट केला. आपण जितक्या वेळेस आपण ते डेमो फंक्शन कॉल करणार आहे तितक्या वेळेस एक्सची व्हॅल्यू काय होत जाणार आहे चेंज होत जाणार आहे. म्हणजे बघा स्टॅटिक व्हेरिएबल हे फंक्शनमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे काय असतात अलाउड असतात. हिअर वी कॅन सी दॅट डेमो फंक्शन इज कॉल्ड 4 टाइम्स अँड ईच टाइम व्हॅल्यू इज इन्क्रीमेंटेड. म्हणजे आपण तिथं व्हॅल्यू काय केली इन्क्रीमेंट केली तिथं एक्स प्लस प्लस फंक्शन अप्लाय केलं. त्याच्यानंतर काय रजिस्टर स्टोरेज क्लास. रजिस्टर व्हेरिएबल इज स्टोअर इन वन ऑफ द रजिस्टर ऑफ सिस्टीम इन्स्टेड ऑफ मेमरी. आता मेमरीमध्ये स्टोअर होण्याऐवजी हे व्हेरिएबल्स कुठे स्टोअर केले जातात रजिस्टरमध्ये. त्याला काय म्हणतो आपण रजिस्टर व्हेरिएबल्स. रजिस्टर व्हेरिएबल्स इज स्टोअर इन वन ऑफ द रजिस्टर ऑफ अ सिस्टीम इन्स्टेड ऑफ मेमरी. म्हणजे मेमरीमध्ये स्टोअर न करता हे रजिस्टरवरती आपण काय करतो स्टोअर करतो. व्हॅल्यू स्टोअर इन रजिस्टर कॅन बी ॲक्सेस फास्टर दॅन वन दॅट इज स्टोअर इन मेमरी. आता याचा फास्ट ॲक्सेस टाईम कसा आहे फास्टर आहे. म्हणजे आपण मेमरीमध्ये स्टोअर केलं तर त्याचा ॲक्सेस टाईम स्लो आहे. तसे जर आपण ते व्हेरिएबल जर रजिस्टरवर जर स्टोअर केले ते ॲक्सेस फास्टर दॅन वन दॅट इज स्टोअर इन मेमरी. म्हणजे मेमरीमध्ये स्टोअर करण्यापेक्षा हे रजिस्टरवर स्टोअर केलं जातं आणि त्याचा ॲक्सेस टाईम पण कसा आहे फास्टर आहे मेमरीपेक्षा. आता फीचर्स ऑफ रजिस्टर व्हेरिएबलचे बघा.
स्टोरेज कुठं असतं त्याचं CPU रजिस्टरवरती. डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू काय असते त्याची गार्बेज व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो, तो त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय देतो गार्बेज व्हॅल्यू. त्याच्यानंतर काय त्याचं लाईफ टाईम काय त्याचं टिल द कंट्रोल रिमेन्स विद इन अ फंक्शन ऑर ब्लॉक इन विच इट इज डिक्लेअर. म्हणजे तुमचं त्या फंक्शन व कंट्रोल जोपर्यंत आहे तोपर्यंत हे व्हॅल्यूचं लाईफ टाईम आहे. त्याच्यानंतर काय स्कोप लोकल टू द फंक्शन इन विच व्हेरिएबल इज डिक्लेअर. म्हणजे त्या व्हेरिएबलसाठी ज्या फंक्शनमध्ये आपण ते व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यासाठी तो काय आहे लोकली. तिथं फंक्शन काय आणि रजिस्टर व्हेरिएबल कोणता कीवर्ड यूज करतो आपण रजिस्टर. म्हणजे रजिस्टर व्हेरिएबल जर आपल्याला रजिस्टरवरती स्टोअर करायची जर असेल त्याच्यासाठी कोणता कीवर्ड यूज करतो आपण रजिस्टर. आता त्याच्यामध्ये बघा काय रजिस्टर इंट एक्स कॉमा वाय इक्वल्स टू 0 झेड इक्वल्स टू 30. म्हणजे दोन व्हेरिएबल घेतले आणि एक्समध्ये काय आपण प्रिंट करणार त्याचा रिझल्ट. आता रिझल्ट प्रिंट करायचं म्हणजे बघा एक्स इक्वल्स टू वाय प्लस झेड. म्हणजे आपण काय करतोय एक्समध्ये वाय प्लस झेड हा रिझल्ट स्टोअर करतोय आणि त्याची जी येणारी व्हॅल्यू ती असाइन करतोय एक्सला. त्याच्यानंतर आपण काय म्हणतोय ॲडिशन इक्वल्स टू एक्स. म्हणजे एक्समध्ये काय आला 30. आता हा 30 50 हे कुठं स्टोअर केलं जाणार तुमच्या रजिस्टरवरती. आता बघा नेक्स्ट कोणता आहे एक्सटर्नल. आता एक्सटर्नल स्टोरेज क्लास काय करतो व्हेरिएबल दॅट कॅन बी यूज एनीवेअर इन द प्रोग्राम इज कॉल्ड एक्सटर्नल व्हेरिएबल. म्हणजे आपल्या प्रोग्राममध्ये आपण कुठेही एक्सटर्नल व्हेरिएबल काय करू शकतो यूज करतो. एक्सटर्नल स्टोरेज क्लास डज नॉट क्रिएट अ व्हेरिएबल. आता एक्सटर्नल स्टोरेज क्लास व्हेरिएबल क्रिएट करत नाही बट इट इन्फॉर्म्स द कंपायलर ऑफ इट्स एक्झिस्टन्स. बट तो कंपायलरला सांगतो की हा व्हेरिएबल अवेलेबल आहे. म्हणजे तो व्हेरिएबल क्रिएट करत नाही पण त्याचा एक्झिस्टन्सबद्दलची इन्फॉर्मेशन तो कंपायलरला देतो. त्याच्यानंतर एक्सटर्न कीवर्ड इज यूज टू डिक्लेअर एक्सटर्नल व्हेरिएबल. म्हणजे एक्सटर्नल व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला कोणता कीवर्ड यूज करावा लागतो एक्सटर्न. फीचर्स ऑफ एक्सटर्नल व्हेरिएबल त्याचं स्टोरेज कुठं असतं मेमरीवरती. डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू काय आहे 0. आता इथे बघा काय काय याच्या वेळेस आपल्याला इनिशियल व्हॅल्यू काय भेटते त्याची गार्बेज व्हॅल्यू. म्हणजे अनप्रिडिफाईन आहे आपण ते डिफाईन करू शकत नाही. अनएक्सपेक्टेड व्हॅल्यू आपण त्याला म्हणू शकतो. पण इथं काय दाखवते त्याची इनिशियल व्हॅल्यू 0. आता त्याचं लाईफ टाईम काय टिल रिमेन्स टू द एंड ऑफ प्रोग्राम. प्रोग्रामचा एंड होत नाही तोपर्यंत. त्याचा स्कोप कसा आहे ग्लोबल स्कोप आहे. आता त्याचं एक्झाम्पल दिलेलं बघा हॅश इन्क्लूड iostream डॉट एच युझिंग नेम स्पेस स्टडी. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो एक्स इक्वल्स टू 10. बघा आता आपण हे फंक्शन काय केलेलं आहे बाहेर डिक्लेअर केलं त्याला काय म्हणतो आपण ग्लोबल व्हेरिएबल. ते कुठेही ॲक्सेसिबल असतं तुमच्या फंक्शन म्हणा तुमच्या अदर म्हणजे जोपर्यंत तुमचा प्रोग्राम आहे तोपर्यंत ते कुठेही तुम्हाला यूज करता येतात. आता बघा आपण फंक्शनमध्ये डिक्लेअर न करता ते कुठे डिक्लेअर केलेले आहे बाहेर डिक्लेअर केले आहे फंक्शनच्या. आता इंट मेन हे काय फंक्शन त्या फंक्शनच्या बाहेर आपण एक्स डिक्लेअर केलेला आहे आणि फंक्शनमध्ये बघा फंक्शनच्या बाहेर एक्स डिक्लेअर केला तो झाला तुमचा एक्सटर्नल व्हेरिएबल. आणि फंक्शनमध्ये पण तुम्ही एक्सटर्न नावाने काय करू शकता तो व्हेरिएबल एक्सटर्नवरती क्लिक करू शकता. एक्सटर्न इंट एक्स इक्वल्स टू 5 सी आउट एक्स. म्हणजे बघा एक्सटर्न कीवर्ड काय करतो आपण त्यासाठी यूज करतो. आता आपण काय बघत आहोत युनिट फर्स्ट. आता युनिट फर्स्ट म्हटलं तुमचा 4th चॅप्टर कोणता आहे स्ट्रक्चर अँड युनियन्स. आपण काय बघतोय स्ट्रक्चर आपल्याला C++ मध्ये काय केलेलं आहे स्ट्रक्चर हा काय आहे युजर डिफाईन डेटा टाईप आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा ऑफ डिफरंट डेटा टाईप. आता स्ट्रक्चर म्हणजेच काय म्हणतो आपण कलेक्शन ऑफ डेटा ऑफ डिफरंट डेटा टाईप. म्हणजे वेगवेगळ्या डेटा टाईपचं काय एक कलेक्शन आहे. इट इज अ युजर डिफाईन डेटा टाईप. हा काय एक डेटा टाईप आहे पण आपण काय करू शकतो युजर डिफाईन डेटा टाईप आहे. म्हणजे युजरकडनं ते काय करतो आपण स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल डेटा एलिमेंट दॅट कॅन बी ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. म्हणजे वेगवेगळे डेटा टाईप असलेलं काय असं हे एक कलेक्शन आहे. ॲरे इज अ कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स ऑफ सेम टाईप व्हाईल स्ट्रक्चर कॅन हॅव डेटा आयटम्स ऑफ डिफरंट टाईप. आता आपण ॲरेमध्ये बघितलं होतं बघा ॲरेमध्ये काय करत होतो आपण सेम टाईपचा डेटा स्टोअर करत होतो. सपोज तुम्ही इंटेजरचा जर ॲरे घेतला तर तिथे काय करत होतो आपण इंटेजरच्याच व्हॅल्यू काय करत होतो स्टोअर करत होतो. बट इथं स्ट्रक्चरमध्ये काय करू शकतो आपण वेगवेगळे डेटा टाईप काय करू शकतो इथं स्टोअर करू शकतो. म्हणजे वेगवेगळे डेटा टाईपचं कलेक्शन म्हणजेच काय तुमचं स्ट्रक्चर. म्हणजे ॲरे आणि स्ट्रक्चरमध्ये हा डिफरन्स आहे. ॲरेमध्ये आपण सेम टाईपचं डेटा टाईप काय करू शकतो डेटा टाईप म्हणजे सेम टाईपचं व्हॅल्यू किंवा डेटा स्टोअर करू शकतो. बट स्ट्रक्चरमध्ये काय आपण काय करू शकतो डिफरंट टाईपचा डेटा एकाच याच्यात काय करू शकतो स्टोअर करतो. इट इज अ युजर डिफाईन डेटा टाईप. डेटा कॅन ऑफ. आता त्याच्यामध्ये डेटा कोणता स्टोअर करू शकतो आपण इंटेजर कॅरेक्टर फ्लोट डबल etc. म्हणजे ह्या डेटा टाईपचा आपण डेटा
स्टोअर करतो. वी कॅन ॲक्सेस द मेंबर ऑफ स्ट्रक्चर बाय मेकिंग द व्हेरिएबल ऑफ स्ट्रक्चर. आता आपल्याला त्याचे जर मेंबर ॲक्सेस करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचा मेकिंग द व्हेरिएबल ऑफ स्ट्रक्चर म्हणजे त्याचे व्हेरिएबल क्रिएट करावे लागतात. स्ट्रक्ट कीवर्ड इज यूज टू क्रिएट स्ट्रक्चर. आता स्ट्रक्ट व्हेरिएबल काय केलं असतं, यूज केलेलं असतं स्ट्रक्चर व्हेरिएबल स्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी. आता बघा आपण काय स्ट्रक्ट कीवर्ड इज यूज टू क्रिएट स्ट्रक्चर. आता इथे बघा सिंटॅक्स दिलेला आहे स्ट्रक्चर क्रिएट करण्याचा. आता बघा आता आपण काय म्हटलो होतो, स्ट्रक्ट हे कीवर्ड काय करावं लागतं आपल्याला, यूज करावं लागतं. त्याच्यानंतर काय आहे स्ट्रक्ट नेम म्हणजे स्ट्रक्चर नेम म्हणजे आपण काय करू शकतो, स्ट्रक्चरला आपण आपल्या वेळेने काय करू शकतो, नाव देऊ शकतो. आपण आयडेंटिफायरचे रूल्स बघितले होते, त्या रूल्समध्ये आपण बघितलं होतं आपण कशा टाईपचं नाव हे देऊ शकतो. आता इथं काय स्ट्रक्चर नेम म्हणजे हे काय युजर डिफाईन डेटा टाईप आहे. आपण युजर त्याच्या वेळेने काय करणार आहे, त्या स्ट्रक्चरला नाव देणार आहे. त्याच्यानंतर बघा त्याची बॉडी चालू होते, स्ट्रक्चरची बॉडी ती क्लोज केली जाते आणि त्याच्यानंतर काय दिला जातो बघा सेमीकोलन. आता त्या बॉडीमध्ये आपण काय करू शकतो, डेटा टाईप व्हेरिएबल फर्स्ट, डेटा टाईप व्हेरिएबल सेकंड म्हणजे काय करू शकतो आपण इथं लिस्ट प्रोव्हाइड करतो डेटा टाईपची आणि व्हेरिएबलची. म्हणजे असे कुठपर्यंत आपण अप टू द लास्ट एन डेटा टाईप व्हेरिएबल एन म्हणजे आपण त्याच्यात काय करतो व्हेरिएबल मल्टिपल डिक्लेअर करू शकतो. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो त्याला सेमीकोलन देतो. म्हणजे हा एक टाईपचा स्टुडंट सपोज हे काय युजर डिफाईन डेटा टाईपच आहे. त्याच्यात आपण काय करतो वेगवेगळे डेटा टाईप इंटेजर फ्लोट कॅरेक्टरचे असे सगळ्यांचं काय करू शकतो कलेक्शन करून ठेवतो. तसं आपल्याला ॲरेमध्ये पॉसिबल नव्हतं. ॲरेमध्ये आपण एकच टाईपचा डेटा स्टोअर करू शकत होतो. आता इथे बघा आपण काय म्हणतो डेटा टाईप आणि व्हेरिएबल. सपोज तुम्ही पहिला व्हेरिएबल घेतला इंटेजर टाईपचा, दुसरा तुम्ही कोणता स्टोअर करू शकता कॅरेक्टर टाईपचा, थर्ड फ्लोट टाईपचा म्हणजे असे डिफरंट डेटा टाईप आपण काय करू शकतो याच्यात स्टोअर करू शकतो. आता इथे एक्झाम्पल दिलेले बघा. आता स्ट्रक्ट स्टुडंट, आता स्टुडंट नावाने आपण काय केलं आहे स्ट्रक्चर क्रिएट केलं. त्याच्यामध्ये काय घेतलं आपण कॅरेक्टर नेम. आता नेम कॅरेक्टर हा ॲरे घेतला आपण, नेमचा काय घेतला ॲरे घेतला किती त्याच्यात 200 कॅरेक्टर सेमीकोलन. त्याच्यानंतर काय घेतलं आपण इंट रोल नंबर, त्याच्यानंतर फ्लोट मार्क्स आणि त्याच्यानंतर त्याचं कर्ली ब्रेस कंप्लीट आणि त्याच्यानंतर आपण काय दिलं त्याला सेमीकोलन दिलं. आता इथे बघा हेअर स्टुडंट इज अ नेम ऑफ स्ट्रक्चर म्हणजे स्टुडंट हे काय नेम आहे त्या स्ट्रक्चरचं. स्ट्रक्ट इज अ कीवर्ड म्हणजे हा स्ट्रक्ट काय आहे कीवर्ड आहे. आता डिक्लेरेशन ऑफ स्ट्रक्चर व्हेरिएबल मेथड फर्स्ट. आता आपण काय करतोय बघा एक प्रोग्राम बघणार आहे बघा स्ट्रक्ट स्टुडंट त्याच्यानंतर काय म्हणतो कॅरेक्टर नेम, नेममध्ये काय आहे आता इंटेजर रोल नंबर फ्लोट मार्क्स. आता त्याच्यानंतर आपलं मेन फंक्शन इंट मेन स्ट्रक्ट स्टुडंट 1 आणि रिटर्न 0. आता इथे बघा हिअर स्टुडंट 1 इज अ व्हेरिएबल ऑफ स्ट्रक्चर म्हणजे त्या स्ट्रक्चरचा पण आपण काय केलं एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. झाली तुमची पहिली मेथड. आता नेक्स्ट मेथड कोणती बघा डिक्लेरेशन ऑफ स्ट्रक्चर व्हेरिएबल मेथड सेकंड. आता इथे बघा स्टुडंट इथं आपण काय कॅरेक्टर नेम इंट रोल नंबर फ्लोट मार्क्स आणि त्याच्यानंतर बघा आपण काय करतो त्याचा क्लोज झाल्यानंतर स्टुडंट 1 यांनी काय करून घेतलं एक व्हेरिएबल क्रिएट करून घेतलं ह्या स्ट्रक्चरचा. त्याला त्याच्यानंतर आपण काय करतो सेमीकोलन देतो आणि त्याच्यानंतर इंट आपलं मेन फंक्शन त्याच्यामध्ये रिटर्न 0. आता नंतर बघा हे स्ट्रक्ट व्हेरिएबल क्रिएट केल्यानंतर काय करतो आपण ॲक्सेसिंग द डेटा मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजे त्या डेटा मेंबर जर आपल्याला ॲक्सेस करायचे असेल त्याचे मेंबर त्या स्ट्रक्चरचे तर बघा द डेटा मेंबर ऑफ स्ट्रक्चर कॅन बी ॲक्सेस ॲज स्ट्रक्चर व्हेरिएबल डॉट डेटा मेंबर. आता स्ट्रक्चर ॲक्सेस करण्यासाठी बघा स्ट्रक्चर व्हेरिएबल डॉट डेटा मेंबर. फॉर एक्झाम्पल इफ वी वॉन्ट टू ॲक्सेस द रोल नंबर ऑफ स्टुडंट देन वी कॅन राईट ॲज. आता आपल्याला रोल नंबर ॲक्सेस करायचा आहे त्या स्ट्रक्चरमधला तर आपण कसं राईट करणार स्टुडंट 1 डॉट रोल नंबर म्हणजे आपल्याला बघा आपण स्टुडंट 1 हा काय केलेला होता त्या स्ट्रक्चरचा व्हेरिएबल क्रिएट केलेला होता आणि रोल नंबर हा काय त्याच्यामधला स्टोअर केलेला डेटा टाईप आहे. म्हणजे आपल्याला जर रोल नंबर ॲक्सेस करायचा जर असेल तर आपण काय टाकणार मग स्टुडंट 1 डॉट रोल नंबर. आता राईट ए प्रोग्राम टू स्टोअर अँड डिस्प्ले द स्टुडंट नेम रोल नंबर अँड मार्क्स. आता आपण काय करतो आपल्याला असा प्रोग्राम करायचा आहे ज्याच्यात आपण काय करतोय स्टोअर करतोय स्टुडंटचा रोल नंबर नेम मार्क्स आणि त्या काय करतो त्या व्हॅल्यू डिस्प्ले पण करतो. आता इथे बघा हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच हॅश इन्क्लूड स्ट्रिंग डॉट एच त्याच्यानंतर स्ट्रक्ट क्रिएट करून घेतलं स्ट्रक्ट स्टुडंट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय स्टोअर केलं नेम रोल नंबर आणि मार्क्स. आता मार्क्ससाठी फ्लोट घेतला डेटा टाईप रोल नंबर काय इंटिजर
त्याच्यानंतर आपण काय केलं, सेमिकोलन दिला. त्याच्यानंतर आपलं मेन फंक्शनमध्ये बघा आता इथं काय केलं आपण, तो व्हेरिएबल डिक्लेअरिंग स्ट्रक्चर व्हेरिएबल. आता इथं बघा स्ट्रक्ट कीवर्ड यूज करून स्टुडंट म्हणजे स्टुडंट हा झाला तुमचा स्ट्रक्चर, आणि स्टुडंट 1 हे काय झालं, त्याचा व्हेरिएबल झाला. म्हणजे आपण काय करून घेतलं, व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला स्ट्रक्चरचा. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, स्ट्रिंग कॉपी फंक्शन अप्लाय करण्यामध्ये बघा string1 डॉट नेम, त्याचं काय नेम, आणि त्याच्या पुढं काय केली आपण, स्ट्रिंग पास केली लकी. म्हणजे string1 मधलं नेम काय केलं आपण, कॉपी केलं, त्याचं नाव काय आहे, लकी. student1 डॉट रोल नंबर, आता रोल नंबर इक्वल्स टू काय 201, म्हणजे असं रोल नंबर ॲक्सेस करायचा आपल्याला त्याच्यामधून. म्हणजे रोल नंबर नेमच्या व्हॅल्यूला काय केलं आपण, लकी हे नाव टाकलं. म्हणजे नेममध्ये काय स्टोअर केलं, लकी. त्याच्यानंतर रोल नंबरमध्ये काय, रोल नंबर सेव्ह करतोय आपण 201. आता बघा स्टुडंट डॉट रोल नंबर, म्हणजे ते मेंबर ॲक्सेस करण्यासाठी आपण वरती बघितलं होतं त्या सिंटॅक्स. रोल नंबरमध्ये काय 201 असाइन केले, आणि student1 डॉट मार्क्स, म्हणजे मार्क्समध्ये काय स्टोअर झाले तुमचे 85.9, म्हणजे मार्क्स तिथं काय केले, मार्क्सला असाइन केले. हे झालं तुमचं स्टोअर केलं. आता ते स्टोअर केलेले व्हेरिएबल आपल्याला काय करायचे, डिस्प्ले करायचे. आता डिस्प्ले करताना बघा सी आउट स्टुडंट नेम, आणि स्टुडंट नेम आता डिस्प्ले करताना बघा student1 डॉट नेम, म्हणजे ह्या लोकेशनला काय नेम स्टुडंट डॉट नेममध्ये काय जी व्हॅल्यू असेल ती इथं काय होणार, डिस्प्ले होणार. इथं काय डिस्प्ले झाला, लकी. त्याच्यानंतर काय स्टुडंट रोल नंबर, मग आता स्टुडंट रोल नंबर कसा ॲक्सेस करणार, student1 डॉट रोल नंबर. त्याच्यानंतर रोल नंबर डिस्प्ले करा. त्याच्यानंतर काय स्टुडंट मार्क्स, आता मार्क्स डिस्प्ले करायचे. त्याच्यामध्ये काय student1 डॉट मार्क्स, म्हणजे काय केलं त्याने, मार्क्स डिस्प्ले केले. आता इथे बघा डिस्प्ले करताना त्याच्यानंतर आउटपुटमध्ये काय आलं, स्टुडंट नेम लकी, स्टुडंट रोल नंबर, त्याच्यानंतर स्टुडंट मार्क्स. म्हणजे हे झालं तुमचं स्टुडंट, म्हणजे एक स्ट्रक्चर डिक्लेअर केला आपण. त्या स्ट्रक्चरचा परत व्हेरिएबल पण डिक्लेअर केला, त्याला नाव काय दिलं, student1. त्याच्यानंतर student1 डॉट नेम ते काय करतोय आपण, त्या लोकेशनला स्टोअर करतोय ह्या व्हॅल्यू. त्याच्यानंतर त्या स्टोअर केलेल्या व्हॅल्यू आपण काय करतोय, डिस्प्ले करतोय ह्या student1 डॉट नेमनी, student1 डॉट रोल नंबर, student1 डॉट मार्क्स. हा झाला आपला प्रोग्राम.